करावा। आपल्या शुभ हस्ते आज स्वागत आणि सन्मान आपण संपन्न करायचा आहे। भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्लब आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय। चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। दरम्यान राम शिंदे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आणि या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा। श्याम पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रामजी शिंदे यांचा आपण स्वागत आणि सन्मान संपन्न करावा। तर जाऊया आपण सामन्याकडे। सज्ज आहेत प्रवीण शिंदे। धन्यवाद रोहन पाटील सर। या ठिकाणी स्वागत समारंभ समाप्त झालेला आहे। जेही पांडेवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद देऊयात, कारण आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल BS स्पोर्ट्स आणि श्रावण ठाकरे आपल्या मनापासून आभारी असतील। सामन्याला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धोंडावडवली ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ एना बोरपाडा ब। यावेळीचा पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा बॉल अगदी पाठवून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत। सन्माननीय आदरणीय सुधीरजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। मी सन्माननीय आदरणीय श्यामजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुधीरजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी आपण सुधीरजी पाटील यांचा शुभ सन्मान करत आहोत। श्यामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले देखील आभार। 4 धाब्याने टीमचं खातं खोललं गेलंय। नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल। ओहो, या वेळेला देखील उसळी दिली होती, परंतु इथून मात्र पाहिलं तर नशिबाची साथ देखील मिळतीये आणि बॉल देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता। आणखीन एक चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 8 धावा धावफलकावरती। खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, परंतु एनआर बोरपाडा संघाची ड्रेसिंग एकसारखी नाही आहे। तर 2 धावांची पेनल्टी एनआर बोरपाडा संघाला या ठिकाणी दिली जाईल। फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर ती 2 धावांची पेनल्टी आपण ऍड करणार आहोत। टीमची धावसंख्या पहिली तर 8 धावा धावफलकावरती आहेत। यश पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय ओव्हर द विकेटने। समोर लॉफ्ट केला, या वेळेला स्टँड इन डिलिव्हर, परंतु इथे काय कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट। वाह, लाजवाब झेल टिपलाय। काही क्षणासाठी आमचे देखील शब्द थांबले गेले, कारण कॅच त्या पद्धतीने पकडली गेली आहे। व्हॉट अ कॅच। विकेट आहे, विकेट आहे। खरं तर अप्रतिम झेल टिपलाय, कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि तो खेळाडू होता नीरज शेलके। काय झेल त्याने कॅरी केलाय, वाह व्हॉट अ कॅच। आता मात्र सूर्यकुमार यादवची आठवण येईल, त्याच्यामुळेच आपण विश्वचषक जिंकला होता, जो त्याने मिलरचा झेल टिपला होता आणि तो झेल इथे मात्र त्याच पद्धतीने टिपला गेलाय। वाह, इथे मात्र कपिल बाद झालाय। चांगली बॅटिंग तो करत होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला झेलबाद केले गेले। 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु त्यानंतर त्याला झेलबाद केले गेलं। पूर्ण श्रेय जाईल त्या क्षेत्ररक्षकाला ज्याने झेल टिपला। लाजवाब कॅच पकडली।
खरं तर हा व्हिडिओ व्हायरल होईल अशा पद्धतीचा झेल आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळेल. संपूर्ण क्रेडिट त्या क्षेत्ररक्षकाला जाईल. आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच म्हटलं जातं ना की पकडा कॅच आणि जिंका मॅच. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मग तुमची गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला आता साथ दिली आहे. झेल टिपलाय कपिल बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुकेश. मैदानाच्या आतमध्ये मुकेश दाखल झालाय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एक बाजूने धुंडावडोली ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये एनआर बोरपाडा ब या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आई गावदेवी तिसाई खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल जय बजरंग पहारे. तिसऱ्या फेरीतील हा सामना असेल. 3 षटकांचा असेल. ही देखील सूचना आपण लक्षात घ्या. जय बजरंग पहारे आणि तिसाई स्पोर्ट्स खालिंग आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8 धावा, 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर विकेट यश षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने सज्ज झाला. फटका फसला. यावेळेला जेलची संधी निर्माण झाली आणि इथून मात्र मुकेश देखील बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. मुकेशची रणनीती कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. कारण ऑलरेडी इथे आपण पाहिलं तर कपिल बाद झाला होता. थोडस संयम ठेवणं गरजेचं होतं. संयम राखला नाही. विकेट आली आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरा धक्का टीम धोंडावडली ब संघाला. इथून मुकेश बाद होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची स्पर्धा. अंबाडी परिसरातली पहिली रजनी ही स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न होतं ही स्पर्धा आम्हाला खेळायची. अखेरकार ते स्वप्न पूर्ण होताना आपण पाहिलं. आणि या स्पर्धेचे सर्व श्रावणजी ठाकरे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचे आपण ब्रँड अँबॅसेडर पाहिले तर मग अमोलजी पाटील असतील, योगेशजी पाटील असतील, बिंदाजी लसने असतील, प्रथमेशजी ठाकरे हे ब्रँड अँबॅसेडर आहेत बीएस स्पोर्टचे. आणि त्यानंतर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांना कोण विसरेल. अगदी श्रावण ठाकरे यांच्या पाठीमागे कुटुंबासारखे उभे राहिले आणि या स्पर्धेला अगदी लाख मोलाचं योगदान केलं. ज्यामध्ये संतोषजी पाटील असतील, त्यानंतर लाटे सर असतील, अनेकाने बिरारी सर असतील. खूप सारी मेहनत या लोकांनी देखील घेतली गेली. अभिजित दादा असतील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8. पहिल्या 2 वरती फलंदाज बरसला. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात गोलंदाजानं. आता विकेट हायट्रिक वरती आहे गोलंदाज यश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. रोशन आला बॅटिंग करण्यासाठी. गेले 2 दिवस आपण गुणलेखकाच्या भूमिकामध्ये आशिष पाटील यांना देखील पाहतोय. त्यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. विकेट हायट्रिक पूर्ण होईल का? ओहो फलंदाज होईल बाद आणि आप खेळाडू ठरलाय दुसरा ज्याने बीएस चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विकेट हायट्रिक पूर्ण केली. या अगोदर सिकंदर स्पोर्ट महापोली संघाचा आशिक अन्सारी गाव महापोली आणि आता इथून ठरलाय यश. नाव आहे यश आणि गाव आहे बोरपाडा. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स. वाह कमालीची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करताना यश यशस्वी झालाय. नाव यश आहे आणि यशस्वी कामगिरी संपन्न करत असताना या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवलेत. 8 या धावसंख्येवरती रोख लावलाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल उर्फ बाली. अगदी गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्याचं चर्चा आपण नेहमीच पाहत असतो. क्रिकेट वरती ज्याचं अमाप प्रेम आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कपिल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8. सुरुवात दमदार होती परंतु त्यानंतर गोलंदाजाने त्याची कमालीची गोलंदाजी केली, त्याची गुणवत्ता दाखवली, त्याची क्वालिटी दाखवली आणि 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवल्या गेल्या. 4थी विकेट येईल का? गोलंदाजी मार्क वरतून यश सज्ज झालाय ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. इथे देखील यशस्वी झालाय आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 8 आणि त्यानंतर 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत. जिथे एनआर बोरपाडा ब संघाची एकसारखी जर्सी नाहीये त्यामुळे आता टीमची टोटल धावसंख्या असेल 10 या धावसंख्येवरती. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 कालच्या दिवसामध्ये ज्युनियर गटामध्ये आई गावदेवी खातिवली संघ क्वालिफायर झाला. 2 वर्ष जो संघ क्वालिफायर होण्यासाठी स्ट्रगल करत होता ते स्वप्न अखेरकार काल त्यांचं पूर्ण झालं.
आणि त्यानंतर सिनियर गटातून आई गावदेवी कोलिवली आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाचा सामना शिल्लक राहिला. आज देखील पाहिलं तर इथून आपण सिनियर ब गटातील सामने पाहतोय. निखिल डोंगरे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर संदीप आहेत. संदीप यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता तो फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. तर षटक क्रमांक 2 मध्ये निखिल डोंगरेला आणलाय. रणनीती खूप महत्वाची आहे. तुम्ही किती चांगला क्रिकेट खेळता, तुम्ही किती चांगला खेळ करता याला महत्व नाही आहे. तुमचे गेम प्लॅन्स काय आहेत, तुमची रणनीती काय आहे ती महत्वाची आहे. महाभारतामध्ये पांडवांनी रणनीती आखली, कौरवांचा पराभव झाला. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच गरजेचं आहे. तुमची रणनीती, तुमचे गेम प्लॅन्स महत्वाचे आहेत. बी फास्ट टीम येणार बोरपाडा टीम. अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये याचा फटका तुम्हाला बसेल. तुमचा अतिरिक्त खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवलं जात आहे. खूप चांगली स्पर्धा. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. अनेक मान्यवर इथून मात्र शुभेच्छा देत आहेत. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. निखिल डोंगरेचा पहिला बॉल, पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट करू शकले नाही. इथून मात्र व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झाले आहेत निखिल डोंगरे. पहिला बॉल तर आलाय डॉट. टीमची धावसंख्या 10 वरती असताना दुसऱ्या फेरीतील हा सामना पाहतोय एन आर बोरपाडा ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर मग जय बजरंग स्पोर्ट्स धोंडावडवली ब यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. समोर खेळले त्यावेळेला अभिषेक मध्ये बॉल ताकद आहे पटक्यामध्ये, परंतु त्यानंतर दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. मिळतील 4 धावा चौकार. आणि त्याच नंतर नोचा इशारा. सोने पे सुहागा, भगवान देताय तो चप्पर फाड़ के देताय. अगदी पाहिलं तर नोचा इशारा. जिथे मात्र धावा रोखणं गरजेचं होतं तिथे धावा बहाल केल्या गेल्या. 4+1. आता मात्र इथून 5 धावा या खूप महत्वाच्या होत्या टीम धोंडावडोली संघासाठी. त्या 5 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळाल्या. आणि येणारा बॉल हाफ रीडचा असेल. टीमची धावसंख्या 15 वरती. एक बाजूने गोलंदाजी चांगली होत होती. अशा क्षणाला नो बॉलचा इशारा आला. त्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. अनेक साऱ्या चुका इथे होताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फ्रीडचा आहे. यावेळेला मात्र त्रिफळाची जरूर झाला, परंतु चेंडू फ्रीडचा आहे त्यामुळे एक धाव इथे अंकित केली जाईल, जरूर केली जाईल. धावसंख्या 16 वरती. याही वेळेला बॉल गुड लेंथ वरती होता, परंतु नशिबाची साथ मिळेल कारण बॉल फ्रीडचा होता. धावसंख्या 16 वरती आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल टीम एनआर बोरपाडा ब संघासमोर. 16 धावा आपण धावफलकावरती पाहतो. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. नेक्स्ट बॉल टाकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरतून आपण निखिलला पाहतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुट वरती आले. पुलचा फटका खेळलाय जरूर आणि त्यानंतर सक्सेसफुल, वंडरफुल. मिळतील 6 धावा. येतोय षटकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या भरारी घेताना तापांतर पाहायला पाळेल 22 या धावसंख्येवरती. इथे अखूट टप्प्याचा बॉल शॉटमफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. व्हॉट अ बॅटिंग. जिथे डावाची पडझड होती, जिथे डावावरती संकट आलं होतं तिथे संकट मोचक ठरलाय निखिल बाळी. वाह, कमालीची बॅटिंग. आज स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय निखिल डोंगरेचा. हा बॉल कमालीचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. गती ठेवले, गतीला बीट झालाय कपिल बाळी. डॉट बॉल इथे देखील आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर 22 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. अजून देखील या इनिंग्स मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग इथून मात्र धोंडावडी संघाकडून पाहायला मिळतीये. हा देखील बॉल त्या टप्प्यावरती आणि त्याच नंतर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होती. क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचा आहे. जसं की मोबाईल मध्ये नेटवर्क गरजेचं आहे, क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. बाली त्या ठिकाणी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतात, तिथे अपयशी ठरतात. स्टेप आउट व्हावं लागेल, स्टान्स बदलावा लागेल, तरच धावा मिळतील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22. नेक्स्ट बॉल आणि शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली. पकडो कॅच, जितो मॅच.
बालीच्या खेळीचा अंत. इथून मात्र फलंदाज कपिल बाद होतील. आणखीन एक धक्का टीम जय बजरंग धोंडा उडवली ब संघाला. कपिल बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 22 धावा या धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा या धावफलकावरती जोडल्या झाल्यात. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतोय, आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. आणि खरं तर ही दुसरी रात्र या स्पर्धेची पाहतोय. नेक्स्ट मॅच जय बजरंग पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. तर विनंती असेल टीम जेबी पहारे आपला संगणक या ठिकाणी दाखल करा. तिसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण सामना असणार आहे. तर कोण आलाय? रोहन माळी आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये रोहन माळीला आणलाय. न्यू बॅटर अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. 22 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफीज आहेत. कवाड ते अंबाडी क्रिकेट असोसिएशन मधील हे सामने आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. उद्यापासून धमाका सुरू होईल 40+ च्या क्रिकेटला. प्रत्येक टीम साठी एक आयकॉन दिला जाईल आणि याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असणार आहे. रोहन माळीचा पहिला बॉल समोर खेळ त्यावेळेला लॉंग ऑफ दूर वरती आहे. मस्तक पे दस्तक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येईल दमदार शानदार चौकार. ओड बॅटिंग अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता, बॅटच्या रडार मध्ये होता. पिपाण्यांचा आवाज देखील सुरू झालाय. नुकतीच कान्होबाची यात्रा संपन्न झाली. नुकतीच गावदेवी दिगाशीची यात्रा संपन्न झाली आणि तिथून या पिपाण्या या स्पर्धेमध्ये पोहोचवल्या गेल्यात आणि प्रेक्षक त्याचा आनंद घेत आहेत. धावा मिळतील 4 आणि आजची यात्रा देखील दुगाड गावामध्ये आहे. कदाचित हे प्रेक्षक तिथून आले की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 26. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले गेले राऊंड द विकेटने. पुढचा बॉल या वेळेला मात्र लाऊड अपील केली गेली. अगदी पाहिलं तर मिडल ऑफ द स्टंप लेग B4 फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का टीम धोंडा उडवली बस संघाला. संदीप यांच्या खेळीचा अंत झालाय. 26 या धावसंख्येवरती संदीप यांच्या खेळीचा अंत होताना आपण पाहतोय. मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा शिलेदार आता माघारी परतलाय. त्याची विकेट आली आहे लेग बिफोर स्वरूपामध्ये. ही विकेट महत्वाची होती, ती मिळवली आहे गोलंदाजानं रोहन माळीने. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये दाखल करा, कारण एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. कारण यानंतर सिनियर गटातील मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. कालच्या दिवसातला एक सामना शिल्लक आहे, त्याच अनुषंगाने आपण आयोजन कमिटीला सहकार्य करा. उद्याच्या दिवसामध्ये खरं तर 40+ आणि 40+ मध्ये लीग पद्धतीच्या मॅचेस, प्रत्येक टीमला एक एक आयकॉन खेळाडू, खूप काही पाहायला मिळेल. आणि त्यानंतर संपूर्ण जे खेळाडू इथे उपस्थित असतील सर्वांना मोफत भोजनाची व्यवस्था, खूप काही पाहायला मिळेल उद्या या स्पर्धेमध्ये. श्रावणजी ठाकरे आणि स्वप्न पाळकलं होतं उराशी, अखेर करते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतं. कोणत्या प्रकारचं गाळबोट नाहीये, कोणत्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहिलं तर आलेल्या प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक संघाने चांगल्या पद्धतीनं इथे सहकार्य केलंय. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट न. ओहो, रायझिंग सरप्राइझिंग. इथून मात्र पहिलं तर स्विंग पाहायला मिळाला, हलकासा बॉल कट झालाय आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. आपल्याला पाहायला मिळेल रिप्ले मध्ये देखील लेग कटर बॉलचा वापर केला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील झाली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज रोहन माळी. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. ओ दांडी 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 गोल.
फलंदाज रुपेश बाद. आणखीन एक धक्का. जय बजरंग धोंडा वडवली ब संघाला. रुपेश बाद. विकेट, विकेटवर विकेट. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण रोहन माळीने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर, परंतु त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहन माळी करतो. विकेट वरती विकेट येताना पाहायला मिळाल्यात. 4 बॉलमध्ये 4 धावा, 2 विकेट. त्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पूला दाखल केलाय. एक बाजूने धावसंख्या रोखली आहे, दुसऱ्या बाजूने विकेट्स कमावले गेलेत. आता अडचणीमध्ये सापडलाय जय बजरंग धोंडावडवली ब संघ. संकटामध्ये सापडलाय, परंतु येणाऱ्या 2 बॉलवरती अशीच जर 4 ते 5 धावा आल्या तर 30+ धावा होतील आणि 30+ धावा आल्या तर मग या खेळपट्टीवरती बोलबाला चाललाय गोलंदाजांचा. मग तिथे टीम धोंडावडवली फाईट देऊ शकेल, परंतु त्या 2 बॉलमध्ये 4 ते 5 धावा येणं अत्यंत गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल. पप्पूला मैदानात पाठवलाय. 4 मध्ये 4 धावा आल्यात, 2 विकेट्स आल्यात. गोलंदाजी मार्क वरती रोहन माळी चांगली गोलंदाजी करतोय. येणार बोरबडा ब संघासाठी. नेक्स्ट बॉल. इथून स्ट्रायकर एंड वरती आपण पप्पूला पाहतोय. ऑन साइड ला ड्राइव्ह केलाय स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव तर मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. फक्त सिंगल वरती समाधान इथे मानलं जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 27 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि मात्र पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक आहे. जे बी पहारे टीमचा कर्णधार या ठिकाणी दाखल करा. नितेश भोईर आपला संगणक या ठिकाणी दाखल करा. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा असेल. यावेळी ऑन ड्राइव्ह केलाय. अगदी पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल मिळेल आणि त्यानंतर दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि इथून टीमची धावसंख्या 29 धावा. 30 धावांचं लक्ष असेल म्हणजेच काय तर प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे. 18 बॉल आणि 30 धावा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभागमन होत आहे. आपण पाहतोय सन्माननीय अशोकजी कासार गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे मारुती पाटील यांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. उपाध्यक्ष आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे टॉस बॉक्स यांच्या वतीने आपण पाहतोय लक्ष्मी घरघंटीचे प्रोप्रायटर सन्माननीय देवराजी गावळे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे दीप ॲक्वा दीपकजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, ज्यांना मास्तर या नावाने संबोधलं जातं. असं लाडकं व्यक्तिमत्व दीपकजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. जाऊया आपण टॉसकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेशजी झिंजाळ आणि श्यामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यापुढील टॉस संपन्न करणार आहोत. योगेशजी झिंजाळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण देखील यावं. पहारे आणि ऐतिसाई स्पोर्ट्स खाली या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. योगेशजी झिंजाळ आपण टॉस करता यायचा आहे त्वरित. तर नाण्याची ओळख यापूर्वीच संघांना आहे. एका बाजूला गुड मॉर्निंग क्लब आणि एका बाजूला आहे BS भूमिक स्पोर्ट्स. एका बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स आणि एका बाजूला आहे गुड मॉर्निंग क्लब. कोणाचा कॉल असेल? नितेश शेलार यांचा कॉल आहे. गुड मॉर्निंग असा कॉल आणि गुड मॉर्निंग आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय शुभेच्छा द्याव्यात आणि मंचावरती असणं असावं. नितेश सामना जिंकलेला आहे, मागचा सामना जिंकलेला आहे आणि चालू सामन्यातील आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय आहे तो विचारण्यापूर्वीच तुम्हाला आम्ही गुड न्यूज देऊ इच्छितो.
नरेश जी शेलार यांच्या वतीने जर आपण हा सामना जिंकला तर 3,940 रुपयाचं रोख रक्कम तुम्हाला देण्यात येईल आणि त्याचप्रमाणे सूरजजी शेलार आमचे मित्र यांच्या वतीने तुम्हाला स्पेशल पार्टी ढाब्यावरती जिथे सांगाल तिथे तुम्हाला एक मेजवानी देण्यात येणार आहे. अशी 2 गोड बातम्या तुमच्यासाठी आहेत. तर नितेश नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर पहारे संघ आहे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक बलाढ्य संघाला पराभूत करून अगदीच शेवटच्या क्षणी 1 चेंडू आणि 1 धावेपासून त्यांनी रोखून धरलेला आहे. अशा संघाविरुद्ध खेळताना तुमची काय गेम प्लॅनिंग असेल? गेम प्लॅनिंग काय नाही, नॅचरल खेळ खेळण्याचा प्रयत्न करू मी. कसं वाटतंय रजनी क्रिकेटमध्ये खेळताना, मैदानावरती खेळताना मनातल्या भावना काय आहेत? खूप सुंदर वाटते, कारण की या सीझन मध्ये आमची पहिली नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे इथे खेळायला तर खूप मजा येते. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय पहारे संघाच्या संघनायकाकडे. मागचा सामना अतिशय क्रुशियल मोमेंट वरती आपल्याला पाहायला मिळाला. तीच पुन्हा एकदा रंजकता, तीच पुन्हा एकदा कशमकश या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो नक्कीच. सामन्यामध्ये पण आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती, कारण की आम्ही 4 खेळाडू सोडले तर बाकी पूर्ण यंग प्लेयर आहेत आणि ते पहिलाच वर्ष आहेत का ते खेळतायत म्हणून. पण त्यांना अनुभव नाही आहे, पण त्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आणि विजय मिळवून दिला. अशीच त्यांच्या अपेक्षा आहे का दुसऱ्या सामन्यात पण त्यांनी करून दाखवावी. नाणेफेक जिंकलं असते तर काय स्वीकारलं असतं? शतरक्षणच घेतलं असतं, पण बॅटिंग पण चालेल, कारण की अंडर फ्लडलाईट खेळताना 30+ स्कोर खूप चांगला असतंय आणि आमचे नक्कीच प्रयत्न असेल का 30+ करण्याचा. कसं वाटतंय मैदानामध्ये उतरल्यावर तुमच्या मनातल्या भावना काय आहेत? खूप खरोखर खूप चांगलं असं आयोजन आहे आणि खेळायला खरोखर मजा येते. म्हणजे निश्चितच श्रावण ठाकरे यांनी 2026 मध्ये सुरू केलेला प्रवास असाच कायम राहावा. हो नक्कीच. मी मगाच म्हणालो का यंदा जी टुर्नामेंट केले नेक्स्ट इयर याच्यापेक्षा पण चांगली करावी अशी आमची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात समालोचन कक्षाकडे. तत्पूर्वी समालोचन कक्षाकडे जाण्यापूर्वी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्मान्य भूषणदादा गोडविंदे, 6171 डॅशिंग पर्सनॅलिटी, वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्याचप्रमाणे सोनिक फुटवेअरचे मालक सन्मान्य सुभाषजी पाटील, द मॅन फ्रॉम लाभ यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे अविनाश जाधव यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, महानुभावांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद रोहन. चौथ्या मॅचच्या दिशेनं जिथं आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मॅच वरती होती टीम एनआर बोरपाडा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या विपक्षात पार्टी करण्यामध्ये पाहू शकाल टीम ढुंडावडवली बी, जिथे धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 18 बॉल मध्ये 29 धावांचं लक्ष ठेवून आता मात्र डिफेंड करण्याकरता फील्ड इथे सीट केली गेली आहे. आणि बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं, सर्व रसिकांचं, लहान मुलांचं आणि सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय, ऐकतोय, आपण जर पाहिलं तर नक्कीच BS बँड आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं हा चर्चेमध्ये आहे. भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा माथारा तुम्ही पाहतात. इथे मात्र या धावा कशा पद्धतीने करण्याकरता दोन्ही न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर करता मिस्टर निकेतन स्ट्रायकर इनवरती आहे. पंचाकडे जोरदार अपील इथे पाहायला मिळते. त्रिमूर्ती सर आपले स्क्वेअरचे पंच या टी20 पाहायला मिळत आहेत. लेंथ चांगली होती, लाईनअप देखील पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर खेळामध्ये 11:20 आपण पाहतो. या स्पर्धेची सुरुवात 4:35 मिनिटांनी झाली होती आजच्या दिवसामध्ये. आणि आपण पाहिलं तर नाईट्स मध्ये ज्या पद्धतीने संदीपनं पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय, जो मध्ये पहिला बॉल इथे डॉट आलाय. धीरजला आपण पाहतोय जो मात्र नक्की नासायक एंड वरती आहे. इथे शपडून खेळायचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की बॅटिंग स्थान जे ओळखलं जातं गोलंदाजी मागचं काय टाळत आहे तिथे मात्र नजर दिसणं आहे. आणि आखो आखो से किए जाते हैं वार, वार नहीं यहाँ तो पलटवार भी हो सकता है. कारण केव्हा कमबॅक केव्हा मात्र पाहू शकाल, कारण आयुष्यामध्ये केव्हा मात्र वाईट दिवस आणि केव्हा मात्र चुकाचे दिवस येतील सांगू शकणार नाहीयेत. क्रिकेट देखील तसंच आहे, कधी आउट फॉर्म तर कधी इन फॉर्म.
आणि इथे आपण तेच पाहतो की आतापर्यंत दोन्ही बॅटरला जागेवरती उभं ठेवलं गेलंय आणि अक्षरशः त्या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम आता पाहू शकाल. उत्कृष्ट मॅच आहे, मग इथे इंटरेस्ट पाहायला मिळेल कारण आतापर्यंत 2 बॉल अँड 1 रन्स अशा पद्धतीने आता गोलंदाजी करतोय. मोठा स्ट्रोक मारू देत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती संदीप आपण पाहतोय. स म्हणजे खऱ्या अर्थानं साथ देणारा, द म्हणजे दमखम असणारा आणि प्र म्हणजे प्रीत या 3 अक्षरांचा वापर आपण इथे पाहतो नक्की ढोंडावलीकडनं संदीप. इथे इनसाइड कव्हरचा फटका इथे फसला गेलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. विकेटचं बदल अँड फर्स्ट विकेट डाऊन. बिग बॅटर मिस्टर या ठिकाणी धीरजला परतावा गेल. होपलाय न फोडता धीरज मात्र तंबूच्या अस्त्राला परत. विकेट क्रमांक फर्स्ट. या विभागातील पहिली स्पर्धा तुम्ही पाहत आहात. नक्कीच स्पर्धेची सुरुवात तेव्हा नक्कीच म्हटलं होतं भूतो ना भविष्य याची ध्येयाचा डोला आणि हा मात्र श्रवण ठाकरे यांचा विद्यमान सोला तुमच्या भेटीला आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थात मी म्हणतो की आज ही व्यक्ती नाही आहे, पण क्रिकेट असेल, ग्रामीण असेल, ओपन असेल की ज्याच्या हृदयामध्ये क्रिकेटचं प्रेम नाही आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट, दुसऱ्यावरती सिंगल, तिसऱ्यावरती मात्र विकेट चालली आहे. आणि इथे आपले इशारे आपण पाहतो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट केले गेलेत आणि इरादे देखील आपण पाहतोय. कारण 29 धावा डिफेंड करायचे असतील तर राईट ऑन द टार्गेट ॲज अ डॉट बॉल, ॲज अ विकेट बॉल. ॲटोडेट हे प्लॅनिंग इथे सक्सेसफुल होण्यामध्ये पाहायला मिळेल का? कारण अजूनही आपण जर पाहिलं तर पहिलं षटक आहे आणि पहिल्या स्पेलमध्ये मेंटेन पॉवर आहे. तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कमध्ये संदीप. नवीन बॅटर येणार बोरपाडा बी कडनं. मैदानाच्या आतमध्ये यशला इथं यश द्यावं लागेल. ठीक, जाऊया आपण मुख्य मंचाकडे. स्वागत आणि सन्मानाकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य अविनाशजी जाधव, त्यांच्या वतीने आपल्याला आकर्षक अशा ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. मी विनंती करतोय गुड मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष सन्मान्य अशोकजी कसार आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करावा. पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन आपण सन्मानित करायचं आहे आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन ते करता आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला देऊन पुरस्कृत केलेला आहे. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर 6171 भूषणदादा घोडविंदे यांचा देखील शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय श्यामजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण भूषणदादा घोडविंदे यांचा स्वागत आणि सन्मान करावा. तत्पूर्वी शुभेच्छा आलेल्या आहेत चेतन पाटील मॅन फ्रॉम लाभ यांच्या वतीने. हरण्या बादशाह ग्रुप 50-50 यांच्या वतीने श्रावण ठाकरे समालोचन कक्ष आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. सन्मान्य चेतन पाटील लाभ हरण्या बादशाह ग्रुप 50-50 चे मालक. यानंतर सोनिक फुटवेअरचे मालक सुभाष शंकर पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय ज्ञानेश्वर जाधव आपल्या शुभ हस्ते आपण सोनिक फुटवेअरचे मालक सुभाष शंकर पाटील लाभ गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करावा. सोनिक फुटवेअर मध्ये जा, कोणतंही चप्पल घ्या, अगदीच आराम आणि वाजवी दरामध्ये आपल्याकरता चप्पल उपलब्ध आहे. स्पोर्ट शूज आपल्याकरता उपलब्ध आहेत. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत देवराजजी गावळे. अगदीच आपण पाहतोय लक्ष्मी घरघंटी, लक्ष्मी एमरी स्टोन चे प्रोप्रायटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान इथून मात्र संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय अशोक कसार गुड मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण देवराजी गावळे यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. लक्ष्मी घरघंटीचे प्रोप्रायटर त्याचप्रमाणे लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर सन्माननीय देवराजी गावळे यांच्या वतीने टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय.
सन्माननीय रवींद्रजी पाटील MTDC माथेरान रिसॉर्टचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी सज्जन पाटील यांना विनंती करतोय, अथर्व मोबाईलचे प्रोप्रायटर, आपल्या शुभ हस्ते आज स्वागत आणि सन्मान संपन्न करायचा आहे. व्यावसायिक व्यक्तीच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर दीप ॲक्वा प्युरिफायरचे प्रोप्रायटर सन्माननीय दीपकजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांना मास्तर या नावाने प्रेमाने संबोधलं जातं. त्यांचा देखील शुभ सन्मानित केला जाईल. मी मारुती पाटील आणि महेंद्र पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण संपन्न करायचा आहे. नेहमीच ज्यांच्या मुखातून असा हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतं, असे दीपकजी पाटील, त्याचं स्वागत आणि सन्मान होतोय असं आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार, धन्यवाद. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत निलेश पाटील, यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी ज्ञानेश्वर जाधव यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निलेश पाटील, नितीन जाधव, आपण देखील पुढे यायचं आहे. विकेट आपण पाहू शकतो नक्कीच इथे बॅटरला परतावं लागेल आणि आपण जर पाहिलं तर क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतंय.
तर पंच आपल्या जागेवरती जातात आणि जो काही निर्णय असेल तो तुम्हाला आम्हाला सर्वांना बंधनकारक असेल आणि तो मात्र अंतिम असेल. त्यामुळे मैदानाच्या बाहेर कोणी येऊ नका ही मात्र नम्रतेची विनंती आहे. सामना सुरू आहे, याची सुद्धा आपण दखल घ्या. स्वागतम स्वागतम सुस्वागतम दरम्यान शुभागमन होत आहे. बिल्ड युअर ड्रीम होम चे प्रोप्रायटर प्रसाद पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. चला नक्कीच मॅच स्टार्ट करते आपण पाहू शकाल की झेल आपण पाहू शकाल नक्कीच कॅरी झाला नाहीये. बॉलला स्टॉप केले गेले. चला तिथूनच मॅच स्टार्ट करा. नॉट आउट आयोजकांच्या वतीनं आणि आपण पंचांच्या वतीनं पाहूया. या ठिकाणी थर्ड अंपायर आपण घेतला गेला आणि तिथं आपण डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर की या स्पर्धेकरता आपण पाहू शकाल की तमाम क्रिकेट रसिक असताना आपण पाहू शकाल या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वरूप देण्याचं काम केलंय त्याच्यामध्ये पाहू शकाल गुड मॉर्निंग क्लब आपण पाहू शकाल त्यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता सवन ठाकरे यांच्याकरता देखील शुभेच्छा येतात. त्यानंतर गावदेवी आपण पाहिलं तर अक्कलोली योगेश पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा. त्यानंतर रॉयल झिडके आपण जर पाहिलं नक्कीच पूर्ण नक्कीच रॉयल क्लब झिडके यांच्याकडे देखील शुभेच्छा. चला लगेच मॅचला सुरुवात करा. नॉट आउट आहे आपण पाहू शकतो जिथे मात्र मॅचला सुरुवात करायची आहे आणि पंच धावा किती घेतल्यात या बॉलवरती तिथं मॅच स्टार्ट करायची आहे आयोजकांच्या वतीनं आणि पाहू शकाल नक्कीच कमिटीने मात्र निर्णय घेतला गेला की आपण मॅच स्टार्ट करायची आहे.
घेत असताना रॉयल क्लब छिडके, गावदेवी अकलोली, गुड मॉर्निंग क्लब हे सर्व मात्र सभासद त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम वेलकम वेलकम. 2026 आपण पाहत आहे या विभागातील भव्य दिव्य स्पर्धा डे नाईट क्रिकेटचा महातरार आणि कसं पाहू शकाल पीएस ब्रँड ऑफ भिवंडी, ब्रँड ऑफ ठाणे, ब्रँड ऑफ वाडेड सर सोहन ठाकरे याच्या बॅट मधनं एक चांगली बॅटिंग इथे होताना पाहायला मिळते. कारण विचारी दिशेनं एक महत्वाचा दुवेदार बॅटर आहे. त्याच्याकडनं हातक फलंदाजी, त्याच्याकडनं विस्फोटक बॅटिंग आणि त्याच्यामधनं शॉट सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळतील का नक्कीच. तर तो मॅच दिशेनं राईट मोर द विकेट परफेक्ट स्लाइस केला इनटू द डिस्टन्स मध्ये बॉल सरळ निघून चालला गॅप मध्ये बॉल सिंगल दिवसात हवेचा प्रयत्न आहे. याला क्लास म्हणतात, कलात्मक म्हणतात, क्लास ड्राईव्ह फटका, तंत्रशुद्ध फलंदाजी, द मास्टर माइंड स्ट्रोक, व्हॉट बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळतीये. म्हणतो ना की जेव्हा म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती महान, तिथे आपण पाहिलं तर टोटल या ठिकाणी 3 धावा आपण पाहिलं तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न पाहतोय आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 29 धावा बनवायच्या एक गॅप मध्ये परफेक्ट आपण पाहिलं तर बॅटचा फेस पाहायला मिळाला. अरुड कडे देखील एक चांगला एक्सपिरियन्स आपण पाहतोय. शपळून खेळण्याचा प्रयत्न केला, ग्राउंड पाहू शकाल फाईट मध्ये ज्या ठिकाणी फील्ड आपल्याला पाहायला मिळते. थोडासा पण जर विचार केला तर फाईट आणि स्क्वेअर या मात्र मैदानाचं तेवढं हे पाहायला मिळते. कारण बॉल डिलिव्हर झालं तर थांबणं शक्य नाहीये. थोडं वेगानं पाहू शकाल आणि आतापर्यंत 3 बॉल धावसंख्या आपण जर पाहिली तर गुड मॉर्निंगचे अध्यक्ष अशोकजी कारसाहेब यांच्याकडनं जर गोलंदाजाने विकेट हाती गेली तर 1001. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं बॉल इसा कव्हर मधनं सरळ इथे मात्र मस्त घालत असतात. बॉल मात्र निघून चाललाय आउट ऑफ द बार. षटकार 6 धावा. द ब्रँड ऑफ बोरपाडाचा बोलबाला षटकार 6 धावा. छाला दिली संधी, मी म्हणतो ना संधीचं सोडून आता मैदानाच्या आतमध्ये करतोय बिग बॅटर मिस्टर यशच्या बॅट मधनं 2 षटकार 1 चौकार आणि जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी साकारतोय. 25 रन्स ऑन कार्ड आतापर्यंत आपण पाहतोय. विजयाकरता 29 इथे मात्र दूर नाही आहेत आणि स्पेल क्रमांक 2 या ठिकाणी 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 5 इथे सरळ मात्र मॅच खल्लास धोनी कॉपी बुक स्टाईल विन द टीम येणार बोरपाडा. व्हॉट बॅटिंग मिस्टर यश. चला लगेच आपण या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच मिस्टर यश त्याची गोलंदाजी एक परफेक्ट ऑलराउंडर भिवंडी टेनिस बॉल बॅक टू बॅक इज अ विकेट हॅट्रिक ऑन इज अ फायर नो सेट मूवमेंट ओनली वन अटॅक दिस टायमिंग आज लाजवाब मिस्टर यश मॅन फ्रॉम बोरपाडा. आपण या ठिकाणी आपल्याला बांधाबाज दिली जाईल. चला नेक्स्ट मॅच लगेच